सायकलस्वारांच्या मुख्य घोळक्यामध्ये एक अपघात झाला। मोठ्या संख्येनं सायकलस्वार एकत्र असताना शर्यतीचं बदलतं स्वरूप, मोठं आव्हान आणि वेगवान वातावरण यामुळे रोड सायकलिंग शर्यतीमध्ये अशा घटना घडणं सामान्य आहे। ठरलेल्या नियमावलीनुसार शर्यत 23 मिनिटांसाठी थांबवण्यात आली होती। या घटनेत अडकलेल्या खेळाडूंना ताफ्यातील वैद्यकीय पथकाद्वारे तातडीनं प्रथमोपचार देण्यात आले आणि त्यांना त्यांच्या सायकली बदलण्याची परवानगी देण्यात आली। या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाहीये आणि कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही। शर्यत अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं हाताळली। जास्तीत जास्त सायकलस्वार पुन्हा रस्त्यावर उतरून शर्यत पूर्ण करू शकले। यावरूनच ही परिस्थिती किती वेगानं आणि कार्यक्षमतेनं हाताळली गेली हे स्पष्ट होतं। केवळ मलेशिया राष्ट्रीय संघाचा सायकलस्वार क्रमांक 161 अब्दुल हलील मोहम्मद इझत हा शर्यत पूर्ण करू शकला नाही। मात्र सायकलस्वार क्रमांक 191 एन्झो फुएंटेस कॅपरोली आणि क्रमांक 195 मार्टिरियारा कॅसानोव्हा दोघेही प्रो सायकलिंग स्टॅटस संघाचे यांनी सायकल बदलल्यानंतर आपली शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली। ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा पार पडत आहे। दिनांक 4 स्टेजेसमध्ये चालणाऱ्या या स्पर्धेचे मार्ग आणि वळवण्यात आलेले मार्ग याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहू। बजाज पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा स्टेज 2 ही बोबदेव माची हॉटेल बोबदेव घाट या ठिकाणी पुणे ग्रामीणच्या हद्दीत येत आहे। तेथून ती चांबळी फाटा, चांबळीतून नारायणपूर, नारायणपूरवरून केतकावळे, कापूरहोळ, कापूरहोळवरून ती सरळ पुढे कासुर्डी फाटा, कासुर्डी फाट्यावरून ती सरळ उसगाव खिंड, शिवापूर, कोंडणपूर मार्गे डोंजे, डोंज्यातून ती पुढे ॲक्वेरियस हॉटेल या ठिकाणी येत आहे। सदरचा हा लाल कलरचा जो रूट दाखवण्यात आलेला आहे तो रूट नागरिकांसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहील। सदर रूटवरती कोणत्याही प्रकारचे वाहन, पादचारी किंवा बैलगाडी यांना प्रवेश नसणार आहे, याची कृपया नागरिकांनी सदर सायकल स्पर्धेचा रूट हा नागरिकांना बंद असल्या कारणाने पर्यायी रूट म्हणून नागरिकांनी हिरव्या कलरच्या इंडिकेशन मध्ये दाखवलेला रूट वापरायचा आहे। रिंग रोड म्हणून पुणे सिटीतून सासवड मार्गे येणारी वाहतूक दिवे घाटातून सासवड मध्ये येईल, सासवडवरून ती वाहतूक वीर फाटा मार्गे परिंचेमध्ये जाईल, परिंचेवरून वीर मध्ये येईल, वीर मधून न्हावी मार्गे तोंडल मार्गे सदरची वाहतूक ही सारोळा या ठिकाणी एक्सप्रेस हायवेला जॉईन होईल। एक्सप्रेस हायवेवरून सारोळ्याकडून पुणे सिटीकडे जाणारा रोड हा एक्सप्रेस हायवे पूर्णतः नागरिकांसाठी खुला राहील। त्याचबरोबर सदरची स्पर्धा ही कापूरहोळ या ठिकाणी ब्रिज खालून जात असल्याने सदरचा रोड हा चालू राहणार आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यायची आहे। त्याचबरोबर वेल्हा येथे नागरिकांनी सदरचा रूट पुराणबाग, पानशेत मार्गे, त्याचबरोबर उत्तमनगर, खडकवासला धरणाच्या पलीकडून पुणे सिटीमध्ये वापर करायचा आहे। त्याचबरोबर सारोळा येथून भोर मार्गे जाणारी वाहतूक किंवा भोरवरून सारोळा येथे येणारी वाहतूक ही भोर मार्गे विंग, शिंदेवाडी अशी चालू राहील। त्याचबरोबर कासुर्डी फाटा येथून स्पर्धा आत गेल्यानंतर भोर करून पुणे सिटीकडे जाणारी वाहतूक चालू होईल। त्याचबरोबर वेल्ह्याकडून पुणे सिटीकडे जाणारी वाहतूक ही अंबवणे घाटातून स्पर्धा पुढे गेल्यानंतर सदरचा रूट पुणेकडे चालू होईल, याची कृपया नोंद। पुणे जिल्ह्यात पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आवश्यक ते सहकार्य करावं। आपणास काही अडचणी आल्यास सोबत दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर आणि संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता। आपले काही सुझाव आणि सूचना असल्यास ते आम्हाला सोशल मीडियावर सुद्धा आमच्या शेअर करू शकता। धन्यवाद। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।